धुळे जिल्ह्यातील सुट्रेपाडा आनंदखेडा या बळीराजाचा जीव तुम्हाला स्वस्त वाटतं की काय, असा प्रश्न आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक अध्यक्ष कविताताई अभिलालदादा देवरे यांनी प्रशासकीय अधिकारी आणि शासनाला विचारला। गेल्या अनेक दिवसापासून माझ्या बळीराजाच्या शेतामध्ये दिवसाढवळ्या बिबट्या दिसत आहे। एवढंच काय, जनावरांना फाडणे, शेतात हल्ला करणे अशा अनेक प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी चालू आहेत। 18 तारखेच्या दिवशी कविताताई अभिलालदादा देवरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या सुट्रेपाडा आनंदखेडा गावातील शेतकरी राजा यांनी आदर्श मल्हार सेनेच्या वतीने निवेदन धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील अधिकारी, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, एवढंच पोलीस अधीक्षक, पोलीस निरीक्षक यांच्यापर्यंत एवढंच काय 2 दिवसा पहिले अभिलालदादा देवरे यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संपर्क केला आणि सांगितलं की दादा, काही लोकांचा अडचणी निर्माण येत आहेत, त्या अडचणी देत आहेत, परंतु आपलं काम 100% चालू आहे, काम 100% करू असं आश्वासन फोनवरती देऊन सुद्धा अद्याप काम झालेलं नाही। म्हणून मी शासनाला आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारतो, आज जनावरांचा जीव तर घेतलाच, आता बळीराजाचा जीव घेणार की काय, हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। मी भारतीय राज्यघटनेच्या कलम 21, 38, 48 ए, 51 ए जी मानव प्राणी संतुलन राखण्याची तात्काळ उपाययोजना अनिवार्य, बिबट्या असलेल्या क्षेत्रात पिंजरे, कॅमेरे, गस्त, मानव संरक्षण पथक तात्काळ तैनात करणे हा वन विभागाचा कायदेशीर कर्तव्य आहे। आणि आमची तातडीची जी मागणी आहे, सुट्रेपाडा आनंदखेडा परिसरात दिवसात 3 वीज पुरवठा सुरू करावा, शेतकरी सुरक्षित दिवसा शेती काम करू शकतील, बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवावेत व 24x4 गस्त सुरू करावी, CCTV कॅमेरे तात्काळ बसावीत, पोलीस वन विभागात संयुक्त पथक तैनात करावे, झालेल्या जनावरांच्या नुकसानाची तात्काळ भरपाई द्यावी, अन्यथा आनंदखेडा सुट्रेपाडा या नॅशनल क्रमांक 6 हायवेवरती या शेतकरी बळीराजाच्या वतीने आणि आदर्श मल्हार सेनेच्या वतीने अभिलालदादा देवरे रस्ता जाम करतील। आणि तुम्हाला या आचारसंहिता चालू असताना आम्ही मागणी केली ती पूर्ण होत नसेल, याचा अर्थ तुम्हाला संविधान मान्य आहे की नाही, तुम्हाला आचारसंहिता मान्य आहे की नाही, हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे।